नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच ना ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावर एक हॅशटॅग खूप ट्रेंड करतंय, ते म्हणजे सेव्ह लक्षद्वीप. सो हे सेव्ह लक्षद्वीप हॅशटॅग नक्की का आहे, ही मोहीम का सुरू करण्यात आलेली आहे, त्यावरच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचंय. आणि बघा, ही जी मोहीम आहे ना, ती अचानक सुरू झालेली नाहीये किंवा अचानकच असं बाहेर निघून आलेली नाहीये. बऱ्याचशा महिन्यांपासून काही अशा गोष्टी घडतायत लक्षद्वीप मध्ये की ज्याच्यामुळे बरंचसं बोललं जातंय. सोशल मीडियावर, भरपूर न्यूज पेपर्समध्ये सुद्धा बोललं जातंय. सर्वात पहिल्यांदा लोकांच्या नजरेमध्ये जर आपण म्हणू शकतो ही जी गोष्ट आणली आहे, तर ते म्हणजे केरळच्या लोकांनी. केरळचे असे काही सेलिब्रिटीज आहेत, केरळचे मोठमोठे पॉलिटिशियन, इनफॅक्ट केरळचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून सर्वात आधी हे समोर आणण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता देशभरातल्या बऱ्याचशा नेत्यांकडून, स्पेसिफिकली जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडून, सेलिब्रिटीज कडून हे सेव्ह लक्षद्वीपला सपोर्ट करण्यात येतोय. सो आपल्याला या लेक्चरमध्ये ना भरपूर अशा गोष्टी बघायच्यात. सर्वात आधी तर आपण लक्षद्वीप बद्दल माहिती घेणार आहोत, कारण की जोपर्यंत तुम्हाला लक्षद्वीप नक्की काय आहे, कोणकोणत्या गोष्टी आहेत तिथे, त्या नाही समजत तोपर्यंत हे इश्यूज सुद्धा समजणार नाहीत आणि का एवढे लोक याच्या विरोधात आहेत ते सुद्धा समजणार नाही. त्यानंतर नक्की हे काय इश्यूज आहेत, काय रिझन्स आहेत ते मी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर मूलभूत हक्क ऑब्व्हियसली इथे येत आहेत, कारण की बऱ्याच वेळेला इथे म्हटलं जातंय जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे तिकडच्या लोकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय. ती तर एक गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर या निर्णयांमुळे तिकडचे जे निसर्ग आहे ते सुद्धा धोक्यात आलेले आहे. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण केंद्रशासित प्रदेशांबद्दल बोलतोय. लक्षद्वीप एक केंद्रशासित प्रदेश आहे, तर त्यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो आपल्याला बघा, अशा ना बऱ्याचशा इमेजेस तिथे बघायला मिळतील. सोशल मीडियावर जर तुम्ही गेलात तर भरपूर वेगवेगळे कार्टून सुद्धा बनवण्यात आलेले, जसं बीजेपी बद्दल वगैरे. ठीक आहे. सो ते तुम्ही बघू शकता, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला नीट लक्षात राहू शकतो. सो सर्वात आधी आपण बघूया की लक्षद्वीप कुठे आहे, कसं आहे. तर लक्षद्वीप आपल्या अरबी समुद्रामध्ये आहे, अगदी केरळच्या जवळ आहे. इनफॅक्ट कोचीन पासून, केरळपासून बरंचसं जवळ आहे. जर कोचीन पासून गेलो तर तिथलं जे पहिलं बेट आहे लक्षद्वीपचं ते 287 किलोमीटरवरच आहे, म्हणजे बरंचसं जवळ आहे. शेवटचं बेट काहीतरी 483 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. आणि लक्षद्वीप ना एक बेटांचा समूह आहे, एक द्वीप समूह आहे. पूर्वी ना लक्षद्वीप 36 बेटांचा समूह होता आणि आता 35 बेटांचा झालेला आहे, कारण की त्यातलं जे एक बेट आहे ते सी इरोजनमुळे, म्हणजे समुद्र पातळी वाढल्यामुळे ते पूर्णपणे निघून गेलेले आहे. अच्छा, जर कोणी कुठे वाचलं असेल, कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की त्या बेटाचं नाव काय होतं. ठीक आहे. आता सध्या 35 बेट आहेत. याची जी राजधानी आहे ती ही आहे कवारत्ती म्हणून. आणि तुम्हाला माहितीये लक्षद्वीप बेटाचं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे ते किती आहे, फक्त 32 चौरस किलोमीटर. तुम्हाला माहिती आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त लहान जिल्हा कोणता आहे, सर्वात लहान जिल्हा आहे ते म्हणजे मुंबई शहर. त्याची सुद्धा जे एरिया आहे तो काहीतरी 96 चौरस किलोमीटर आहे ना, राईट. सो त्यापेक्षा सुद्धा कितीतरी लहान एरिया आहे लक्षद्वीप बेटाचा. ठीक आहे. लक्षद्वीप बेटे बेसिकली याला म्हटलं जातं. सो त्याबद्दल आता आय थिंक मी बरीचशी माहिती दिलेली आहे. आपल्या देशामधला सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश हे लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशांबद्दल आपण नंतर माहिती घेणार आहोत, त्यामुळे आता काही बोलत नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे माहितीये लक्षद्वीप बेट हे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेलं 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. पण ना सुरुवातीला याची नावं लक्षद्वीप बेटे असं नव्हतं. 3 बेटांचा समूह होता, 3 गट होते, अमिनदिवी, लॅकेडिव्ह, मिनिकॉय. मग तिघांचं नाव चेंज करण्यात आलं आणि करण्यात आलं लक्षद्वीप बेटे, म्हणजे एकच नाव आता त्याला ठेवण्यात आलं. आणि हे कधी झालेलं आहे तर ते म्हणजे 1 नोव्हेंबर 1973 मध्ये. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, छोट्या छोट्या पण महत्वाच्या आहेत. राजधानी मी तुम्हाला आता सांगितली. त्यानंतर पिट्टी बेटात पक्ष्यांचं अभयारण्य. अच्छा, हे पक्षी अभयारण्य पण आहे आणि पिट्टी बेटामध्ये कोणी राहत नाही, हे लक्षात ठेवा, फक्त तिथे जंगल आहे प्रॉपर. आणि आता या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण की जे पुढे येणारे इश्यूज आहेत ना ते थोडेफार याच्याशी सुद्धा रिलेट करतात. सो तिकडची जी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 64,000 एवढीच होती. आता ही थोडीशी वाढली असेल, 70,000पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे. आणि तिकडे सुद्धा त्या लोकसंख्येमध्ये 95% पेक्षा जास्त लोकसंख्या ही मुस्लिम लोकसंख्या आहे. ओके, मी हे का असं सांगते, कारण की पुढे ते इश्यूज येणार आहेत. आणि लँग्वेज कोणती म्हटली जाते तर ती आयडिया सुद्धा तुम्हाला असली पाहिजे. लक्षद्वीपमध्ये बेसिकली सर्वात जास्त मल्याळम ही लँग्वेज बोलली जाते. केरळच्या जवळ आहे ना,
तर सर्वात जास्त लँग्वेज तिथे तीच म्हटली जाते, मल्याळम म्हणून. आणि त्याचबरोबर ना फक्त एक बेट आहे, काही लोक तिथे दिवेही ही भाषा सुद्धा बोलतात. आता दिवेही ही भाषा आहे ना ती मालदीवमध्ये म्हटली जाते आणि काही प्रमाणामध्ये काही लोकांकडून या भाषेचा सुद्धा वापर केला जातो लक्षद्वीपमध्ये. ठीक आहे, मग आता तुम्हाला लक्षद्वीप बद्दल मी पूर्ण एक ओव्हरऑल थोडीफार तरी माहिती दिलेली आहे. आपण इश्यूकडे वळूया. ठीक आहे, सो ना इथे तुम्हाला जे फोटोमध्ये दिसतात ते आहेत दिनेश्वर शर्मा. हे एक IPS ऑफिसर होते आणि लक्षद्वीपचे आधीचे ऍडमिनिस्ट्रेटर होते, माजी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच काय, तर त्यांना आपण म्हणतो प्रशासक. बघा, जे केंद्रशासित प्रदेश असतात त्यांच्यावर एकतर नायब राज्यपाल असतात किंवा प्रशासक हे राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात. जर आपण दिल्ली, पुद्दुचेरी, अंदमान निकोबार इथे बघितलं तर तिथे नायब राज्यपाल आहेत आणि बाकीचे जे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे प्रशासक आहेत. आय थिंक जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा नायब राज्यपाल आहेत ना, राईट. मग आता यांचा मृत्यू झाला 4 डिसेंबर 2020ला. त्याच्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली प्रफुल्ल के पटेल. आता मी हे का सांगते, तर बघा आपल्याकडे ना ट्रेडिशन कसं होतं जनरली, जर समजा कोणत्या केंद्रशासित प्रदेशावर नायब राज्यपाल किंवा एखादा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नियुक्त करायचा असेल तर त्याच्यासाठी IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर यांची नियुक्ती केली जायची. पण इथे असं पहिल्यांदा झालेलं दीव आणि दमनच्या बाबतीत. ओके, सो दीव आणि दमनमध्ये सर्वात पहिल्यांदा एखादा ऑफिसर सोडून, IAS किंवा IPS सोडून एखाद्या पॉलिटिकल नेत्याला ऍडमिनिस्ट्रेटर बनवण्यात आलेलं आणि ते होते प्रफुल्ल के पटेल म्हणून. ठीक आहे, त्यानंतर दीव आणि दमन, दादरा आणि नगर हवेली एकत्र करण्यात आलं 2019 मध्ये. एकच केंद्रशासित प्रदेश झालं आणि त्याचे जे पहिले ऍडमिनिस्ट्रेटर होते, प्रशासक होते, ते सुद्धा प्रफुल्ल के पटेल होते. आणि मग आता यांचा मृत्यू झाल्यानंतर, दिनेश्वर शर्मा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रफुल्ल के पटेल यांनाच आपण काय म्हणतो, जे एक्स्ट्रा चार्ज आहे तो देण्यात आला लक्षद्वीपचा. ठीक आहे, मग जेव्हापासून त्यांची नियुक्ती झालेली आहे तेव्हापासून त्यांनी असे बरेचसे निर्णय घेतलेले आहेत. आता या निर्णयांमध्ये ना मला असं काही वेगळं काही इंटेन्शन नाहीये, फक्त या इमेज तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहू शकतात ते दिलेलं आहे. तिथे बघा सर्वात पहिलं दिलंय कम्युनलिझम. तर कम्युनलिझम का म्हटलं गेले ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यानंतर एक ऍक्ट करण्यात येणार आहे, तो म्हणजे गुंडा ऍक्ट त्याला नाव आहे. त्यानंतर कोरोना संबंधीचे काही निर्णय घेतलेले आहेत आणि बीफ बॅन केलेलं आहे. मग आता बघूया ह्या सगळ्या गोष्टी कशा अफेक्ट करतायत आणि हे निर्णय कसे कसे अफेक्ट करतायत लक्षद्वीपच्या लोकांना आणि लक्षद्वीपच्या नेचरला बेसिकली. ठीक आहे, सो इथे ना एक ड्राफ्ट बनवण्यात आलेला आहे, एका ऍक्टचा ड्राफ्ट. त्या ऍक्टचं नाव आहे लक्षद्वीप डेव्हलपमेंट अथॉरिटी रेग्युलेशन 2019. मग हा संसदेमध्ये मांडला जाऊ शकतो, त्याच्यानंतर त्याचं ऍक्ट सुद्धा बनू शकतं. ठीक आहे, अजून तरी हा लागू झालेला नाहीये पण लागू होऊ शकतं. पण यामधली काय गोष्ट आहे की जेवढी त्रास देते लोकांना, तर ते म्हणजे नगररचना किंवा कोणत्याही विकासात्मक कामांसाठी लोकांना त्यांच्या जागेवरून प्रशासक हलवू शकतं. ठीक आहे, म्हणजे त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी लगेचच हलवलं जाऊ शकतं फक्त नगर रचना आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली. ठीक आहे, तसं तर आपल्याकडे तशा गोष्टी राज्यघटनेमध्ये सुद्धा आहेत, काही दुरुस्त्या करून ऍड करण्यात आलेल्या, त्याच्यासाठी काही कायदे सुद्धा भूसुधारणा कायदे करण्यात आलेले. ठीक आहे, पण एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला असा ज्या वेळेला वेगळा ऍक्ट बनतोय तर नक्कीच तिकडचे जे नागरिक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो, त्यांचे जे हक्क आहेत त्यांच्यावर एक प्रकारे गदा येऊ शकते ना, राईट. कारण की बघा लक्षद्वीप असं काही डेव्हलप्ड एखादं सिटी नाहीये तिथे अजून सुद्धा फक्त ग्रामपंचायतच आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. अजून तिथे स्थानिक शासन संस्था, अजून सुद्धा तिथे नगरांची सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळे तिकडचं जे जनरली उपजीविका आहे लोकांची, एम्प्लॉयमेंट ही ऍग्रिकल्चरवर आहे, मासेमारीवर आहे. आणि जर शेतकरीच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल तर जर एखाद्या शेतकऱ्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेलं तर जमीन ही महत्वाची असते शेतीसाठी, राईट. म्हणजेच त्याच्यामध्ये त्यांचं नक्कीच नुकसान होऊ शकतं. त्यानंतर पुढचं रिझन आपण बघूया ते म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट पासा, याला गुंडा ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे. आता हा ऍक्ट बघा, एकतर या ऍक्टचं नाव काय, अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट. त्यामध्ये काय केलं जाऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला त्याने काय गुन्हा केला आहे त्याची इन्फॉर्मेशन दिल्याशिवाय 1 वर्षाच्या कालावधीसाठी अटक केलं जाऊ शकतं, डिटेन केलं जाऊ शकतं सरकारमार्फत. ठीक आहे, बघा आपल्याकडे ना केंद्राकडून ऑलरेडी 2019 मध्ये एक UAPA ऍक्ट मध्ये काही अमेंडमेंट्स करण्यात आलेल्या, काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या, त्याच्यावरून अजून सुद्धा खूप आर्ग्युमेंट्स होत आहेत. UAPA ऍक्ट म्हणजेच काय तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट. पण हा जो कायदा आहे ना
तो टेररिस्ट ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे. जर समजा असं वाटलं की एखादा व्यक्ती टेररिस्ट ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे, ओके, तर त्या वेळेला एखाद्या व्यक्तीला असं विदाऊट अरेस्ट वॉरंट किंवा विदाऊट इन्फॉर्मेशन 18 महिन्यांपर्यंत डिटेन केलं जाऊ शकतं. पण आता इथे सोशल ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत दिलेलं आहे. अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणजेच काय की खून करणं वगैरे, तर या सगळ्या गोष्टी अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत. मग त्यामध्ये तरी 1 वर्षाच्या कालावधीसाठी असं विदाऊट इन्फॉर्मेशन कोणालाही अटक केली जाऊ शकत नाही. बघा, आपल्याला कलम 22च्या अंतर्गत एक खूप महत्वाचा अधिकार दिलेला आहे अटक आणि स्थानबद्धतेच्या बाबतीत, की जर समजा एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर आधी त्याची इन्फॉर्मेशन त्याला द्यावी लागते की तुला का अटक करण्यात येत आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे कलम 32 नुसार आपल्याकडे जे घटनात्मक तरतुदी आहेत त्याच्यानुसार आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पण जाऊ शकतो. पण जर अशा प्रकारचा कायदा आला तर त्यांच्या नक्कीच मूलभूत हक्कांचं तिथे हनन होतंय. त्यानंतर एक महत्वाचं आलेलं आहे ते म्हणजे पंचायती संबंधित. बघा, ऑलरेडी अशा प्रकारचे जे रूल आहेत ना ते महाराष्ट्रासहित अजून काही राज्यांमध्ये सुद्धा लागू आहेत, की जर समजा एखाद्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तो व्यक्ती पंचायतीच्या निवडणुका लढवू शकत नाही. बघा, हे काय आहे तर फक्त महाराष्ट्रामध्ये पंचायतीच्या निवडणुका लढवू शकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं रूल लागू करण्याचे कारण आहे कारण की महाराष्ट्राची लोकसंख्या ही जास्त आहे, राईट. आणि हा रूल आय थिंक 2011 मध्येच आलेला. पण आता जर आपण बघायला गेलो तर लक्षद्वीप मधली तर लोकसंख्या फक्त 64,000 आहे. मग सध्या तरी तिथे अशा कोणत्याच कायद्याची गरज नाहीये असं तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे आणि बऱ्याचशा पॉलिटिशियन्सचं सुद्धा म्हणणं आहे. तर त्यांच्याकडे सुद्धा हा रूल लागू केलाय. जर समजा 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तो निवडणूक तर लढवू शकणार नाहीच आहे, पण सध्या जर तो ग्रामपंचायतीचा सदस्य असेल तर तो सदस्य राहू शकणार नाही, त्याला बाहेर पडावं लागेल. सो बघा, एक प्रकारे इथे तर आता ही डिक्टेटरशिपच सुरू झालेली आहे. त्यानंतर आता आपण किती रिझन्स बघितले, 3 रिझन बघितले. 4थे 5वे लहान लहान आहेत पण ऑब्व्हियसली तिकडच्या लोकांसाठी निसर्गासाठी ते महत्वाचे आहेत. एक म्हणजे तिकडे बीफ बॅन करण्यात आलेलं आहे, म्हणजे गोमांस बंद करण्यात आलेलं आहे. आपण आताच बघितलं ना तिकडची तर 95% लोकसंख्या ही मुस्लिम आहे, त्यामुळे तिथे गोमांस आधीपासून आवडीने खाल्लं जातंय. आणि महत्वाचं म्हणजे तिकडच्या बऱ्याचशा लोकांचं जे एम्प्लॉयमेंट आहे ते या गोमांसवरच आहे. मग असं हे अचानक जर बंद करण्यात आलं तर बरीचशी लोक तिकडची अनएम्प्लॉयमेंट होऊ शकतात, अनएम्प्लॉयड होऊ शकतात आणि तिकडचा जो बेरोजगारीचा दर आहे तो वाढू शकतो. ठीक आहे. तर ही एक गोष्ट झालीच. आणि जर आपण 5th बघितली तर ही सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते म्हणजे तिथे दारू विक्री सुरुवात केलेली आहे. बघा, लक्षद्वीपमध्ये ना फक्त एकच असं कोणतं तरी बेट होतं की जिथे दारू विक्री केली जायची, बाकीकडे सगळीकडे बंदी होती. पण आता तिथे दारू विक्री केली गेलीय तर ऑब्व्हियसली तिकडच्या लोकांना ते आवडलेलं नाहीये. आणि ज्या वेळेला हाच प्रश्न ऍडमिनिस्ट्रेटरलाच म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला तर ते काय म्हणाले की आम्हाला इथे टुरिझम वाढवायचंय, जर टुरिस्ट वाढलं तर इन्कम वाढेल आणि इकडच्याच लोकांना फायदा होईल. पण तिकडचे लोक ऑलरेडी जे आहेत ते मासेमारी, शेतीवर पूर्णपणे डिपेंडेंट आहेत. ओके. आणि तिकडच्या लोकांचं आपण असं म्हणू शकतो थोडेसे निसर्गप्रेमी आहेत, तर निसर्गाला त्यांना खराब करायचं नाहीये. बघा, एक ऑब्व्हियस गोष्ट आहे, ज्या वेळेला सिव्हिलायझेशन वाढतं, लोक जास्त यायला लागतात, टुरिझम जास्त वाढतं, तर निसर्गाला नेहमीच धोका निर्माण होतो. आणि ऑब्व्हियसली आपल्याकडे बरीचशी अशी लोक आहेत जी इलिटरेट आहेत. मी हा शब्द वापरते, इलिटरेट, कारण की अजिबात त्यांना याचं ज्ञान नसतं की आपण आपल्या निसर्गाचं संरक्षण स्वतःची मजा करून सुद्धा कसं करू शकतो. ठीक आहे. मग तो एक निसर्गाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. जर तिथे नगररचना वगैरे झालं, प्रॉपर सिव्हिलायझेशन झालं तर तो सुद्धा एक निसर्गासाठी धोकाच आहे. बघा, लक्षद्वीप आपल्या देशामधलं एक असा प्रदेश आहे, जर कम्पेअर केला इतर राज्यांशी किंवा केंद्रशासित प्रदेशांशी, तो नैसर्गिक संपत्तीने संपन्न आहे. खूप कमी प्रदेश राहिलेत आपल्या देशामध्ये जे नैसर्गिक संपत्तीने संपन्न आहेत. जसं लक्षद्वीप आहे, त्यानंतर जे नॉर्थ ईस्टचे स्टेट्स आहेत, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. ठीक आहे. पण या ठिकाणी थोडं एक सिव्हिलायझेशन झालेलं आहे, पण अजून तरी लक्षद्वीपमध्ये अशा प्रकारची कोणतीच गोष्ट नव्हती, तर या गोष्टीला सुद्धा त्यांचा विरोध आहे. आणि महत्वाचा ना एक निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आलेला, तो म्हणजे बघा, आधी जेव्हा हे ऍडमिनिस्ट्रेटर होते ना दिनेश्वर शर्मा, तर त्यांच्या वेळेला ना कोरोना संबंधित मागच्या वर्षी एक रूल त्यांनी काढलेला, जर कोणी टुरिस्ट येतोय तर त्याने आधी आरटीपीसीआर टेस्ट करायची आहे, जरी निगेटिव्ह आली तरी 14 दिवसांचं क्वारंटाईन असणार आहे. त्यामुळे जी पहिली फेज आपल्याकडे आलेली ना त्यावेळेला एक सुद्धा पेशंट कोरोनाचा तिकडे नव्हता,
पण ज्या वेळेला आता रूल चेंज करण्यात आला कोरोनाचा, तर कोरोनाचा रूल चेंज करून यांनी काय केला की फक्त आरटीपीसीआर टेस्ट इनफ आहे, ती निगेटिव्ह असली तरी तुम्ही येऊ शकता. आणि त्याच्यामुळे आता लक्षद्वीपमध्ये 6,000 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह केसेस आलेल्या आहेत, त्यात सुद्धा 24 जणांचा मृत्यू झालेला आहे. मग त्यासाठी सुद्धा पूर्णपणे ब्लेम प्रफुल्ल पटेल यांना तिकडच्या लोकांकडून केलं जातं. ठीक आहे. सो अशी खूप मोठी लिस्ट आहे की ज्याच्यामुळे सेव्ह लक्षद्वीप हे खूप जास्त चर्चेमध्ये आलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला तर इथपर्यंत तरी गोष्टी समजल्या असतील. आपण पटकन एक केंद्रशासित प्रदेशांचा आढावा घेऊया. सध्या आपल्या देशामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत तर आपण लक्षद्वीप पासून सुरुवात करूया. लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, त्यानंतर अंदमान निकोबार आहे, दादरा नगर हवेलीमध्ये दीव दमन सुद्धा आहे. ठीक आहे. चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख आणि अजून काय सुटलं माझं पुदुचेरी आहे. ठीक आहे. सो असे टोटल 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आपल्या देशामध्ये. आणि त्यांचं प्रशासन कसं चालतं तर त्यांचं प्रशासन बेसिकली केंद्राकडून चालवलं जातं. ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजेच प्रशासक किंवा नायब राज्यपालाच्या बाजूने. ठीक आहे. आता नायब राज्यपाल किंवा ऍडमिनिस्ट्रेटर त्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर राष्ट्रपतींकडून कलम 339 नुसार. आणि केंद्रशासित प्रदेशासंबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या संविधानामध्ये 8व्या भागामध्ये दिल्यात, कलम 339 ते कलम 341 पर्यंत. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामध्ये फक्त 2 गोष्टी अपवाद आहेत, 2 केंद्रशासित प्रदेश अपवाद आहेत, ते म्हणजे पुदुचेरी आणि दिल्ली. या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत, पण बाकी कोणत्याच केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची विधानसभा नाहीये. ओके. सो आय होप आपण भरपूर गोष्टी आता इथे कव्हर केलेल्या आहेत आणि त्यामुळे लेक्चर सुद्धा मोठं झालेलं आहे. आता लेक्चरमध्ये इथे थांबूया. फक्त लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला की त्या बेटाचं नाव कोणतं आहे जे सी इरोजन मध्ये पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. लक्षद्वीपमध्ये होतं ते. ओके. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला हे लेक्चर नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल. अशाच पद्धतीचे अजून डिटेलमध्ये लेक्चर्स आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर वेगवेगळ्या कोर्सेस थ्रू अवेलेबल आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचेसना ऍडमिशन घेऊ शकता. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी संयुक्त गट ब मध्ये ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी एक अपडेट आहे. जोपर्यंत तुमची संयुक्त गट ब ची एक्झाम होत नाही तोपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी एक्झामच्या शेवटच्या डेट पर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता.